हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। कुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्र निवासिनं नमामि वेदांत विदां वरिष्ठं। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैशची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, वरी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्यासी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कोणा करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकळ विद्येचे होय अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारुनी आता। चला, विचार सागर तरंग चौथा। ईश्वर चैतन्याचे लक्षण। जीव ब्रह्म ऐक्य या ज्ञानाची सिद्धी सांगत असताना, जीव ब्रह्मरूपच कसा आहे हे शिष्याला शंका झाल्यामुळं, की जीव ब्रह्मरूप होऊ शकत नाही, त्याला ही जी शंका झाली होती की वेदांनी सत्कर्म आणि उपासना ह्या ज्या सांगितल्या आहेत, ब्रह्मापासून जीव हा वेगळाच आहे म्हणून सांगितली, अशी शंका झाली होती। त्या शंकेचं निरसन चालू आहे। म्हणून त्याला
चार चैतन्याचे प्रकार समजून सांगितल्याशिवाय जीव ब्रह्मरूप कसा आहे हे समजणार नाही. म्हणून हे चार चैतन्याचे प्रकार चालू सांगण्यात आले आहेत. आणि हेच चार चैतन्याचे प्रकार समजावेत म्हणून आकाशाचे चार प्रकार सांगितले होते. त्यामध्ये आपण जीव चैतन्य, कुटस्थ चैतन्य हे दोन चैतन्याचे प्रकार पाहिले. आता या ठिकाणी ईश्वर चैतन्याचा प्रकार कसा आहे ते समजून सांगणार आहेत. ईश्वर म्हणजेच ब्रह्मचैतन्य आणि त्या मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचा आभास तो आभास, माया आणि ब्रह्मचैतन्य या तिघांना मिळून ईश्वर चैतन्य असं मानावं लागतं. आता हे जसं लक्षण केलं असंच जीवाचं केलं होतं. फक्त जीवाच्या लक्षणामध्ये वेष्टी अज्ञान किंवा बुद्धी धरलं होतं, उपाधी. आणि या ठिकाणी माया ही उपाधी धरली आहे. ईश्वर चैतन्यामध्ये उपाधी माया सांगावी लागते आणि जीव चैतन्यामध्ये उपाधी अविद्या सांगावी लागते. कारण जीवाला उपाधी अविद्येची आहे आणि ईश्वराला उपाधी मायेची आहे. हे का सांगावं लागतं असं? कारण जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून आणि ईश्वराच्या ठिकाणी अज्ञानता नाही. अज्ञानता नाही म्हणजेच सर्वज्ञता आहे आणि जीवाच्या ठिकाणी अज्ञान आहे म्हणून अल्पज्ञता मानावीच लागते. जीवाला गतजन्मीचं ज्ञान होत नाही आणि ईश्वराला गतजन्मीचं ज्ञान असतं. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले होते की आपण कितीक वेळेस जन्मलो, नवे नवे माझ्या समोर हे सूर्य कितीक वेळेस जन्माला आहे, सृष्टीची उत्पत्ती कितीक वेळेस झाली आहे आणि कितीक वेळेस सृष्टीचा लय झाला आहे. म्हणजेच भगवंताला, त्या परमात्म्याला गतजन्माचं ज्ञान असतं. आता त्याला गतजन्माचं ज्ञान होतं आणि जीवाला होत नाही. असं का होतं? तर हे सर्व उपाधीवर अवलंबून असतं. चैतन्यामध्ये काही फरक नाही. जीवाचं चैतन्य आणि ईश्वराचं चैतन्य, चैतन्य एकच आहे. मग भेद आहे तो त्यांच्या उपाधीमध्ये भेद आहे. जीवाची उपाधी मलिन आहे. मलिन असल्यामुळं त्या उपाधीमध्ये दोष आहेत आणि त्या दोषाच्या प्रभावाने जीवाला अज्ञानता ही त्याची प्रगट आहे किंवा अज्ञानता त्या उपाधीच्या योगानं मलदोष असल्यामुळं त्या उपाधीमध्ये त्याला सर्वज्ञता जीवाच्या ठिकाणी नाही. म्हणून पूर्वजन्मीचं ज्ञान जीवाला नाही. आणि ईश्वराची ही शुद्ध आणि सात्विक उपाधी असल्यामुळं त्या उपाधीमध्ये मलविक्षेप दोष नाहीत. म्हणून त्या ईश्वर चैतन्याला
सर्वज्ञता मानावी लागते. जर समजा काच हा जर शुद्ध असेल तर काचाच्या अलीकडून जरी पाहिलं तरी पलीकडे दिसत, कारण त्याच्यामध्ये मलिनता नाही काचामध्ये. आणि जर काच मळालेला असेल तर काचाच्या बाहेर आपणाला काही दिसत नाही. तशीच जीवाची जी उपाधी आहे अविद्या, ही मलिन असल्यामुळं त्याला गतजन्मीचं किंवा सर्वज्ञता प्राप्त होत नाही. मग ईश्वर हा सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमानही आहे. आणि मग तो एक मानावा का अनेक मानावा, तर ईश्वर एकच आहे. ईश्वर अनेक नाहीत. आणि तो व्यक्त मानावा का अव्यक्त मानावा, तर त्याला व्यक्त अव्यक्त मानावं लागतं. कारण जे प्रतीतीला जे येतं ते ईश्वराचं स्वरूप आहे आणि त्याचं चैतन्य स्वरूप जे आहे ते अव्यक्त आहे. म्हणून ईश्वर कोणाला प्रत्यक्ष होत नाही आणि जे प्रत्यक्ष व्हायले ते ईश्वर मानित नाहीत. जे प्रत्यक्ष व्हायले ते हे जगत जे आहे हे ईश्वराचं स्वरूप आहे, पण ते ईश्वर म्हणून वाटत नाही. हे जगत जगत म्हणून वाटत. आणि त्याचं अव्यक्त स्वरूप जे आहे ते अव्यक्त स्वरूप जाणायचं म्हटल्यावर ज्ञानाविना ते जाणता येत नाही. मग ईश्वर हा या 3 लक्षणांनी युक्त असतो. ब्रह्मचैतन्य, माया आणि मायामध्ये पडलेलं त्या ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब. आता या ठिकाणी ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब म्हणले आभास. या ठिकाणी ब्रह्मचैतन्य घेतला आहे, कारण ईश्वराच्या ठिकाणी आणि ब्रह्माच्या ठिकाणी भेद अजिबात नाही. ईश्वर ब्रह्मरूपच आहे. ईश्वर ब्रह्मरूपच आहे आणि त्याला माया उपाधी लागली म्हणून ईश्वर आहे. आणि माया ही वास्तविक सत्स्वरूप नसल्यामुळं ती कल्पित मानावी लागते. आणि ती कल्पित माया विवर्जित जर लक्षण केलं तर ते चैतन्य ब्रह्मरूपच आहे. तसंच जीवाचं पण आहे. जीवाचंही चैतन्य हे ब्रह्मरूपच आहे, पण उपास्य स्वरूप मनात मानल्याशिवाय गत्यंतर नाही जीवाला, म्हणून ईश्वर मानावं लागतंय. जीव हा ईश्वर रूप असून तो ईश्वर ब्रह्मरूप आहे. जीव आत्मस्वरूपवान असून आत्मा ब्रह्मरूप आहे. असा एक मधात टप्पा घ्यावा लागतो. म्हणून एकेकी जीवाला मी ब्रह्मरूप आहे हे कळत नाही. म्हणून ईश्वर हे उपास्य मध्ये मानून त्याच्याशी ऐक्य करून मग ब्रह्मरूपता प्राप्त करून घ्यायला सोपी जाते. म्हणून ही एक युक्ती केलेली आहे. हे 3 पदार्थ ब्रह्म, माया आणि मायामध्ये पडलेला ब्रह्माचं प्रतिबिंब, हे 3 पदार्थ ईश्वराचं लक्षण म्हणून सांगितलं आहे. तसेच 3 पदार्थ वरील ईश्वर चैतन्याचे लक्षणात आहेत. ईश्वर हा
दृष्टांतातील कोण्या दृष्टांतातील जे आकाशाचा दृष्टांत दिला होता त्याच्यातल्या मेघ आकाशाच्या ठिकाणी मानावा. ईश्वर तिथं काय लक्षण केलं होतं? मेघ आकाशाच्या ठिकाणी महाआकाश आणि ढग आभ्र आणि त्याच्यामध्ये असणारं जे जल आहे त्या जलामध्ये त्याचं प्रतिबिंब महाआकाशाचं. तसंच आता महाआकाशाच्या ठिकाणी ब्रह्म धरायचं आणि त्या ढगाच्या ठिकाणी माया धरायची आणि त्याच्यामध्ये जे जल असतं त्याच्यामध्ये ब्रह्माचं प्रतिबिंब आभास मानायचा. त्याला म्हणायचं ईश्वर चैतन्य. सर्वांचे अंतःकरणात तो सर्व अंतर्यामी आहे. ईश्वर कसा आहे? सर्व अंतर्यामी आहे, म्हणजे सर्वांच्या मध्ये आहे. म्हणजे जीवाच्या ठिकाणीही ईश्वर आहे आणि इतर प्राण्यांच्या ठिकाणीही ईश्वर आहे. वृक्ष वेलीमध्ये सुद्धा ईश्वरत्व आहे, कारण ते ईश्वरत्व जेवढी माया आहे तेवढं ईश्वरत्व मानावं लागेल. म्हणून माया ही जेवढं ब्रह्मांड आहे तेवढी माया आहे आणि तेवढ्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मचैतन्याचं प्रतिबिंब आभासित झालेलं आहे. म्हणून जेवढी माया तेवढा ईश्वर. म्हणून हे जगत सगळं कशात आहे? ब्रह्मांडातच आहे आणि ब्रह्मांडामध्ये हे सर्व पदार्थ मायावी आहेत, मायाचे आहेत, मायाचं कार्य आहे. मग याच्यामध्येही ईश्वरत्व. मग आता जीवाचे शरीर सुद्धा कसे झाले? त्याच्यातच आले, मायाचे कार्यच झाले. म्हणून सर्व अंतर्यामी त्याला म्हटलं आहे. सर्व अंतःकरणात त्या त्या जीवाच्या कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो. ईश्वराचं कार्य काय आहे? सर्व जीवांच्या अंतःकरणामध्ये जी प्रेरणा आहे ती प्रेरणा त्याच्या कर्माप्रमाणे फलभोग तो जीवाला देतो आणि सुख दुःख भोग देतो. जगातील असे सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त आहे. एवढं करून तो मुक्त आहे. जीव करून मुक्त नाही आणि ईश्वर करून मुक्त आहे. हा जगाचा सर्व एवढी घडामोडी जी चालली जगाची तो सर्व ईश्वरच करतो. मग एवढं करूनही तो मुक्त आहे, अलिप्त आहे. कारण ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. त्याला कारण शुद्ध आणि सत्वगुण प्रधान असणारी माया ही उपादान कारण आहे. म्हणून उपाधी आहे. ती उपाधी निर्मल असल्यामुळं, निर्मल म्हणजे शुद्ध असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करत नाही. ईश्वराच्या पारमार्थिक चैतन्याला ती आच्छादन करत नाही, झाकून टाकीत नाही. म्हणून ईश्वराला आवरण नाही आणि जीवाला आवरण आहे. कारण आवरण करण्याजोगी उपाधी आहे. अविद्या ही आवरण करण्याजोगी आहे आणि माया आवरण करत नाही. म्हणून ती उपाधी शुद्ध आहे आणि जीवाची उपाधी अशुद्ध, मलिन
म्हणून जीवाला सर्वज्ञता नाही आणि ईश्वराला सर्वज्ञता आहे. म्हणून जन्म मरणाची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. जन्म मरण ईश्वराला कधीच होत नाही. यास्तव तो नित्यमुक्त आहे असंच म्हणावं लागेल. ईश्वर नित्यमुक्त आहे आणि सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हेच मुक्ताचे लक्षण आहेत. मुक्त कशाला म्हणावं? संसार धर्माची प्रतीती जर होत नसेल तर तो मुक्तच आहे. पण जीवाला तसं होतंय का? मीच करता आहे, मीच भोगता आहे, मी जन्मतो मरतो अशी भ्रांती जीवाच्या ठिकाणी आहे. पण तशी भ्रांती ईश्वराच्या ठिकाणी नाही. म्हणून तो ईश्वर नित्य मुक्त आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी मुक्ताचे लक्षण हे लागतात. हे बद्धतेचे लक्षण आहे. कोणते? मी जन्मणे मरणे हे बद्धतेचे लक्षण आहेत. म्हणून ईश्वर सदा मुक्त आहे आणि जीव हा बद्ध आहे. अज्ञानी जीव सदा बद्ध आहे. हे ईश्वर सर्वज्ञ आहे म्हणजे सदैव सर्व पदार्थात जाणतो. ईश्वर सदैव म्हणजे हमेशा सर्व पदार्थाला जाणणारा आहे. या सर्वज्ञतेचे कारण, त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता का आहे याचं कारण सांगतात. परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न होण्यास उपाधी ही शुद्ध सत्वगुण प्रधान माया आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे. आणि जीवाच्या ठिकाणी तसं का घडत नाही? तर त्याची उपाधी ही मलिन आहे. म्हणून त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता ही आढळून येत नाही, प्रतीतीला येत नाही. माया, अविद्या, अज्ञान हे पर्यायी नावं आहेत. आता इथं म्हणतात की हे पर्यायी नावं आहेत. एकच अर्थ आहे याचा. माया, अविद्या, अज्ञान. आता हे एक अर्थ वाचित म्हणतात हे नावे. मग तर उपाधी दोघाची एकच व्हायली की हो. पण याच्यामध्ये किती फरक आहे ते पुढे सांगणार आहेत. ही एकच पदार्थाची नावे आहेत. पदार्थ आहे एकच. पण माया ही सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त असते. नाही असं नाही. मायाच्या ठिकाणी 3 गुण आहेत. पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ असते आणि केव्हा केव्हा एखाद्या गुणाची कमतरता होते. मग ज्या वेळेस त्या मायेमध्ये तमोगुणाची ही कमतरता झाली की तीच माया शुद्ध होते आणि तीच शुद्ध माया ईश्वराची उपाधी होते. म्हणजे मायेमध्ये तमोगुण रजोगुण नसतोच असं नाही, पण नसल्याच्या गणतीत असतो. ज्यावेळी सत्वगुण फार होतो, ज्यावेळेस सत्वगुण अधिक वाढतो त्यावेळी रजतम हे अगदी कमी असतात. गुणामध्ये एक असं कार्य आहे, जर सत्वगुण वाढला तर रजोगुण तमोगुण हे कमी होतात आणि तमोगुण वाढला सत्वगुण आणि रजोगुण कमी होतो. असं तम हे अगदी कमी असतात पण मुळीच नसतात असं कधीच होत नाही. जीवाच्या ठिकाणी जीवानं जरी समजा तमोगुण कमी केला तर तो पूर्णतः नष्टच होतो असं नाही. काही अंशानं तमोगुण राहतच असतो. तसं मायेमध्ये सुद्धा
थोड्या अंशात्मक का व्हायना पण तमोगुण असतोच. पण सत्वगुण फार वाढलेला म्हणजे रजतमाला आपल्या स्वाधीन ठेवणारा असा सत्वगुण असतो. रजाला आणि तमाला ताब्यात ठेवणारा असा तो सत्वगुण बनतो. मग ईश्वराच्या ठिकाणी तेच आहे, पण जीवाच्या ठिकाणी तसं घडत नाही. अशा स्थितीलाच शुद्ध सत्वगुण प्रधान माया असे म्हणतात. आता मायेमध्ये आणि अविद्येमध्ये आपल्याला फरक कळाला की माया ही तिच्यामध्ये उगा अंशाला तमोगुण असतो, नसता सत्वगुणच असतो आणि तो सत्वगुण ईश्वराची उपाधी असते. म्हणून ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता सर्वशक्तिमान असा तो ईश्वर असतो आणि या जगताचं कारण तो बनतो. या जगाला कारण त्या उपाधीनं तो बनतो. म्हणूनच ती ईश्वराच्या स्वरूपास आवरण करत नाही माया. ती सुद्धा असल्यामुळं ईश्वर स्वरूपाला ती झाकून टाकत नाही. ज्यावेळी सत्वगुण कमी होऊन तमोगुण वाढतो त्यावेळी तिलाच अज्ञान असे म्हणतात. त्याच मायाला काय म्हणायचं? म्हणजे अज्ञान आणि मायेमध्ये फरक तो एवढाच आहे की तमोगुण वाढा की ती माया अज्ञान होती, अविद्या होती. वर सांगितल्याप्रमाणे शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही ईश्वराची उपाधी असून शुद्ध सत्वगुण प्रधान, आता प्रधान म्हणजे श्रेष्ठानं श्रेष्ठत्वानं अधिकतेने त्याला म्हणायचं प्रधान. ही प्रधान स्वरूप त्याची उपाधी असून सर्व जगात त्या मायेची व्याप्ती आहे. ही माया केवढी आहे? सर्व जगात तिची व्याप्ती आहे. म्हणजेच या जगामध्ये ते ईश्वर आणि माया हे व्याप्त आहे, व्यापक स्वरूपात आहे. जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे. आता हे जीवालाच उदाहरण दिलंय जीवाचंच. जशी आपली आता देहामध्ये बुद्धी सर्व शरीरामध्ये असते. कशावरून? जर पायाच्या अंगठ्याला जर काही टोचलं तरी ज्ञान होतंय आणि केस हलविले तरी केसाचंही ज्ञान होतंय. म्हणजे कुठेही स्पर्श केला शरीराच्या भागाला तर जीवाला काय होतंय? जाणवतंय. म्हणजेच जीवाला त्याच्या पुरती त्या ठिकाणी व्याप्ती त्या उपाधीची आहेच, बुद्धीची आहेच. जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे म्हणून त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापाराचे एकाकालीच जीवांना ज्ञान होते. म्हणजे जीवाला एकदाच कोण्याही शरीरामध्ये कुठेशी काय व्हायलंय तर हे कळतंय. त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगात व्यापलेल्या ईश्वराच्या ह्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थाच्या व्यापाराचे, सर्व पदार्थाच्या व्यापाराचे ईश्वरास एकाच काली ज्ञान होते. कारण ईश्वर हा सर्व व्यापक असल्यामुळं त्याला कुठेही काही व्हायलेलं हे कळत आहे. म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे. जसं जीवाचं हे स्थूल शरीर आहे तसंच ईश्वराचं सर्व ब्रह्मांड हे शरीर आहे. त्यास म्हणून तर विराट म्हणतात. त्याचं स्वरूप कसं आहे? विराट आहे. विराट हे स्वरूप त्याच्या व्यापकतेवरून नाव पडलेलं आहे.
असा त्याचा व्यापकपणा असल्यामुळं त्याला विराट असं संबोधल्या गेलं आहे. जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य कुटस्थ आणि ब्रह्म ही बंध मोक्ष भेद रहित आकाशाप्रमाणे एकरस आहेत. कुटस्थ आणि ब्रह्म चैतन्य. कुटस्थ चैतन्य हे जीवाचं अधिष्ठान आणि ईश्वराचं ब्रह्मचैतन्य अधिष्ठान. आता कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्य हे दोन्ही एकच आहेत. आता कुटस्थाच्या ठिकाणी जरी मिथ्या पदार्थ असला तरी पण तो पदार्थ कल्पित आहे आणि कल्पित पदार्थ असल्यामुळं त्या ठिकाणी असणारं चैतन्य हे सदा मुक्त आहे. कारण कल्पित वस्तू ही वास्तविक सत्य नसल्यामुळं त्या ठिकाणी ती नसतेच, ती भ्रांतीनं प्रतीतीला आलेली असते. म्हणून त्या ठिकाणचं चैतन्य सुद्धा मुक्तच आहे. म्हणजेच उपाधीनं युक्त नाहीच ते, फक्त आपल्या दृष्टीनं त्या ठिकाणी ते कुटस्थ म्हणून नाही तर कुटस्थ ब्रह्मरूपच आहे. मग हे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्म चैतन्य हे महाआकाशासारखं अखंड एक रसच मानायचं. त्याच्यामध्ये काही उणेपणा, दुजेपणा, कमी जास्तपणा, काही दोष असे मानायला जमत नाही. कारण आभासाच्या ठिकाणी बंध मोक्षे जीव आणि ईश्वरांच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. बंध आणि मोक्षे हे कुठे आहेत? आभासाच्या ठिकाणी आहेत. अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म यांच्या ठिकाणी बंध मोक्षता घडत नाही. कारण आभासाच्या ठिकाणी भ्रांती असते. आभासाच्या ठिकाणी काय आहे? भ्रांती आहे. आणि तो आभास हा उपाधीनं ग्रासलेला असतो. म्हणजे उपाधीचं त्याच्यावर आवरण असतं. म्हणून त्याला त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. म्हणून त्याच्या ठिकाणी बंध मानावा लागतो. पण अधिष्ठान जे कुटस्थ आहे आणि ब्रह्म जे आहे यांच्या ठिकाणी ते जीवास भ्रमाने भासतात. हे जीवाला भासत आहे, पण त्यांच्या ठिकाणी त्यांच्या दृष्टीनं जर बघितलं, म्हणजे तात्विक दृष्टीनं, ज्ञान दृष्टीनं जर बघितलं तर त्यांच्या ठिकाणी भ्रम नाही. पण जीवानं जर बघितलं तर जीवाला. आता हे कसं होतं? आता आपण रामायण ऐकतो, महाभारत ऐकतो, हे की नाही? आणि मग त्या ठिकाणी आपल्याला वाटतंय की रावणाच्या आणि रामाच्या युद्धामध्ये राम लक्ष्मण हे बांधले गेले, हनुमंत बांधल्या गेला, त्यांना बंधन झालं. पण हे जीवाच्या दृष्टीनं ते बंधनात पडलेत असं सांगितलेलं आहे. जीवाच्या दृष्टीनं ते बांधल्या गेलेत. पण त्यांच्या स्वरूप दृष्टीनं जर विचार केला तर तिथं तसं वर्णन केलेलं आहे की आपणाला हे नाटक करावं लागल.
बांधून घ्यावं लागेल, म्हणजे त्या बंधाचं त्यांना ज्ञान आहे. कारण ज्या वेळेस हनुमंताचं आणि इंद्रजिताचं युद्ध चालू होतं, त्यावेळेस हनुमंताला वाटलं आपल्याला आता रावणाजवळ जायचं जर असेल तर आपणाला इथं बंधनात पडावं लागल, म्हणजे आपल्याला बांधलं तर बांधून तो त्या ठिकाणी घेऊन जाईल आणि असं जाता येणार नाही. म्हणून तो मुद्दाम त्यानं बांधून घेतलंय का त्याला बांधल्या गेलत. मग त्यानं बांधलं होतं तर मग त्यानं सोडलं का हनुमंतानं सोडून घेतलं. रामायण ऐकण्याची अशी खुबी असती बर का, पण आपण काय म्हणतो ना, अहो रामाला तर बांधलं होतं, लक्ष्मणाला बांधलं होतं नागपाशामध्ये, पण त्यांनी बांधून घेतलं होतं, ते बांधल्या गेले नव्हते. काय काय तर म्हणते सीताला ज्या वेळेस रावणानं हरण केलं त्यावेळेस राम वनामध्ये रडत होता. आता हे रामानं त्याच्या दृष्टिकोनातून तो रडत होता का जीवाच्या दृष्टिकोनातून रडत होता? आणि तसं जर असतं तर मग त्यावेळेस माता पार्वतीनं परीक्षा घेण्यासाठी त्याच वेळेस सीता आल्या होत्या, आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांची ज्ञातता त्यांनी कशी त्या ठिकाणी उत्पन्न केली की तुम्ही इथं का आलात. त्यांना त्या ओळखू आल्या, तू का आई, म्हणजे तू का आलीस, म्हणजे तू सीता नाहीस, कारण तिनं सीतेचं रूप घेतलं होतं आणि तिला वाटलं याला आपण फसवावं, म्हणजे याच्या ठिकाणी सर्वज्ञता आहे का नाही बघावं. मग त्या ठिकाणी ग्रंथकारांनी तसा मजकूर का दिलाय तर हेच जाणण्यासाठी की ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञता असते, पण जीवाच्या दृष्टीनं तसं ते कार्य करून दाखविलेलं आहे, हे जीवाला कळावं. पण जीव त्या दृष्टीनं तसं त्या कथा ऐकत नाही, म्हणून त्याच्या ठिकाणचं अज्ञान निवृत्त होत नाही आणि ईश्वराच्या ठिकाणचंही अज्ञान तो मानतो. तो त्याच्या ठिकाणीही मानतो आणि ईश्वराच्या ठिकाणीही. ते कोलं बुडालं की ते कोलं काय म्हणतंय, जगच बुडालं. तसंच जीवाची अवस्था आहे, कारण ईश्वर हा सर्वज्ञ असतो. मग त्यांना सर्वज्ञता जर ईश्वराच्या ठिकाणी नाही मानायची, सर्वशक्तिमान ईश्वर नाही मानायचा, तर मग त्याला देव म्हणून का म्हणून मानित असतील. कारण देवाच्या ठिकाणी अल्पशक्ती नसते, जीवाच्या ठिकाणी अल्पशक्ती असते, आणि मग सर्व सामर्थ्यवान असणारा तो देव असतो, ईश्वर असतो. असं जर जीवानं जर बघितलं जाणलं तर त्याला त्या ईश्वराच्या ठिकाणी पूज्यभावही राहील आणि त्याचं ते फळही मिळेल ना त्याला. आणि जर ईश्वराच्या ठिकाणी तसा पूज्यभाव जर त्यानं नाही ठेवला आणि पूज्य भाव न ठेवून जर ईश्वराची ईश्वरता मानली तर त्याला फळ कसं मिळेल, आणि ईश्वर तरी कसा फळ देईल त्याला. तो म्हणतो मलाच तो अल्पज्ञ समजायला आणि त्याला काय फळ द्यायचंय. आपल्याला जर समजा कोणाकडून 10-5 रुपये घ्यायचे असेल तर त्याची वाहवा करावं लागेल का नाही. आणि त्याला जर म्हणलं तू यासारखा भिकारी मी कुठे बघितलं नाही तर तो देईल का. तसं काही पुराण किंवा धर्मशास्त्र ऐकतानी ते एकदम असं सांगतात की बाबा रामाला कृष्णाला त्या ठिकाणी बंधनात पडावं लागलं, पण तसं
कधी घडत नाही, कारण कृष्णाने दावाग्नी प्राशिला हे जीवाकडून होतं का? आणि गोवर्धन उचलीला हे जीवाकडून होतं का? मग अशा आचाट काम ईश्वराने केलेले आहेत, त्याच्यावरून तरी सदा ईश्वराची ईश्वरता मानावी की नाही? कारण ते ईश्वर म्हणून आपण पाहतो त्यांच्याकडे, हे का नाही? म्हणून जीवाला ईश्वराचं खरं ईश्वरत्व हे कळा नाही की ईश्वर नेमकं कसा मानायचा. कारण ज्याची उपाधी माया असते तो सर्व शक्तिमानच असतो आणि त्यालाच ईश्वर म्हणायचं. आभासाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहेत खरे, आभासाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहेत, नाही असं नाही, पण त्यात इतका भेद आहे की आता फरक काय पहा. आभासाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहेत, पण फरक काय? ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे, ज्या आभासाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे त्याच्या ठिकाणी बंध आहे. जर आवरण असेल तर बंध आहे ना आवरण नसेल तर? बांधलेला असेल तर तो बंधनात आणि बांधलेला नसेल तर तो बंधनात नाहीच. आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे. म्हणजेच मोक्ष आणि बंध हे कशावर अवलंबून आहेत? तर आवरणाच्या बंधनावरून. म्हणून संत म्हणतात ह्या ज्या बंधनाच्या गाठी आपल्याला पडलेल्या आहेत, बंधनापासून उकलल्या गाठी, तर मग देता आली मिठी सावकाश. सावकाश मिठी देता येते कशाला? ब्रह्मचैतन्याला, मुक्ततेला. पण बंधन हे त्यागावं लागतं, सोडावं लागतं, पार पाडावं लागतं. आता हे बंधन तरी बंधन सत्य आहे का? बघा ना, सत्य जर असतं तर ते कठीण गेलं असतं बंधन, पण बंधन हे सत्य नसताना सत्य वाटायले. कारण बंधन हे कल्पनेतलंय. बंधन कसं आहे? कल्पनेतलंय, आणि कल्पनेनं बंधनात पडलाय जीव. आणि त्या गाठी, त्या बंधनाच्या, कल्पनेतल्या बंधनाच्या गाठी सोडायच्या. म्हणून कल्पना निवृत्त करायची, है का नाही? अहो, भूत लागणं म्हणजे का खरंच भूत लागतंय का कल्पना तशी होती? आणि जर तसं ते भूत लागलेलं असले ते निघन होय, त्याला बी तसंच भूत लागन ना मग मोठे, त्याला काढायला त्याच्या विरोधातलं. पण हे सगळं कल्पनेतलं असतंय. तसं त्याच्या ठिकाणी, ज्या आभासाच्या ठिकाणी बंध नाही तर तो आभास सदा मुक्त असतो. जीवाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे, हे मानावंच लागेल. म्हणून जीव बद्ध आहे आणि ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही. ईश्वराच्या ठिकाणी केव्हाही आवरण नाही, म्हणून ते नित्य मुक्त आहे. ईश्वर सदा मुक्त आहे. ज्या व्यष्टी अविद्या अंशातील आभासास जीव म्हणून सांगितलं आहे. आता जीवाचं जीवत्व कुठेशी आहे? व्यष्टी अज्ञानामुळे जीव आहे त्या अंशामध्ये. म्हणून त्या आभासाला काय म्हणायचं? तिथल्या व्यष्टी अज्ञानातल्या जीव म्हणायचं, है का नाही? म्हणून त्याच्या ठिकाणी जीवत्व सांगितलं आहे. आणि त्या अविद्येचा आवरण करणे हा स्वभाव आहे. अविद्येचा स्वभाव काय असतो? आवरण करणे. आता रंगाचा स्वभाव काय? कोणत्याही रंगाचा हो, ते झाकून टाकणे त्याच्या स्वभावानं,
आहे का नाही? पांढरा कागद असेल आणि त्याच्यावर जर काळा कलर मारला तर तो कागद काय होतो? काळा होतो. तसं अविद्येचा हा स्वभाव कसा आहे? आवरण निर्माण करणे. माया शुद्ध सत्वगुण प्रधान असल्यामुळं, आता मायाचा स्वभाव कसा आहे? शुद्ध आहे आणि सत्वगुण आहे, असा स्वभाव आहे तिचा. मग आवरण तिच्या ठिकाणी करता येईल का? ती शुद्ध असल्यामुळं त्या ठिकाणी आवरण. जर समजा काळा कपडा आपल्या चेहऱ्यावर टाकला तर आपल्याला दिसणार नाही, आणि जर मेन कापड टाकलं तर म्हणजे पांढरं तर दिसत आहे. तसं ती काचेसारखी ती माया आहे आणि काळ्या कपड्यासारखी अविद्या आहे. म्हणून मायाचा तसा स्वभाव नाही आवरण करणे. मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील तत्पदाचे लक्ष्य आहे. तत् म्हणजे ते म्हणजे ईश्वर. मग मायेचे अधिष्ठान चैतन्य हे महावाक्यातील म्हणजे तत्वम अशी, हे जे महावाक्य सांगितलेलं आहे वेदाचं, त्यामधलं तत् म्हणजे ते, हे मायेमध्ये असणारं जे चैतन्य आहे ते त्या लक्षणानं जाणायचं, तत् लक्षणानं. आणि त्वम हे पद आहे का नाही? म्हणजेच तत्पदाचे लक्ष्य हे ईश्वर चैतन्य आहे. आणि ब्रह्म, माया आणि मायेतील आभास ही तिन्ही मिळून जो ईश्वर, तो तत्पदाचा वाच्य आहे. त्या ठिकाणी तत्पदाचा वाच्य ईश्वर आहे. जगाची उत्पत्ती, पालन, हे जे संहार करणे, उत्पत्ती करणे, पालन करणे, हे ईश्वराचं कार्य आहे. हे ईश्वर करीतो. हे सर्व करणारा ईश्वरच आहे असे शास्त्रात सांगितलेलं आहे. असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की ईश्वर स्वरूपातील जो आभासांश आहे ना, ईश्वर स्वरूपातील आभासांश, तो सर्वज्ञतेने सृष्टीचे उत्पत्त्यादी व्यवहार करतो. तो आभासांश सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय तो आभासांश करतो. भक्तावर अनुग्रही तोच करतो आणि असुराचा नाशही तोच करतो. फार काय सांगावे, शास्त्रे जे काही ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करतात ते त्याच आभास स्वरूपाचं ऐश्वर्य वर्णन करतात. म्हणजे ऐश्वर्य म्हणजे त्याची शक्तीचं वर्णन करणं, त्याच्या गुणाचं वर्णन करणं, हे वर्णन जे केलंय चांगलं म्हणून, तर ते त्याच्या आभासाचंच वर्णन केलेलं आहे. शास्त्रे जे काही ईश्वराचे ऐश्वर्य वर्णन करतात ते सर्व ईश्वराच्या आभासाचे आहे. आणि ईश्वराचे अधिष्ठान ब्रह्मचैतन्य, आणि ते ब्रह्मचैतन्य कसं आहे? निर्विकार आहे, एकरस आहे. त्याच्या ठिकाणी सत्ता, स्फूर्ती आणि आनंद याशिवाय दुसरं काही नाही. त्या ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी सत्ता, स्फूर्ती आणि आनंद याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. आणि ते सत्ता, स्फूर्ती आणि आनंद हे ईश्वराचं अधिष्ठान आहे. म्हणजेच ईश्वराचं अधिष्ठान ब्रह्मचैतन्य. मग अधिष्ठान जे असतं ते आद्यस्थ ईश्वराचा आभास जरी मानला
तरी तो आभास अधिष्ठान रूपच आहे, म्हणजे ब्रह्मस्वरूपवानच आहे. याप्रमाणे माया अधिष्ठान ब्रह्म, मायाचा अधिष्ठान काय आहे? ब्रह्म आहे. आणि माया, मायाचा अधिष्ठान ब्रह्म आणि माया, आणि त्या मायामध्ये पडलेला त्या ब्रह्माचा आभास, या तिघांना मिळून ईश्वर चैतन्य असं म्हटल्या जातं. मग आता हे ईश्वर चैतन्याचं लक्षण असं सांगितलं आहे. तर जीवाच्याच लक्षणामध्ये आणि ईश्वराच्या लक्षणामध्ये काय फरक वाटायलाय? उपाधीमध्ये. जीवाची उपाधी ही मलिन आहे आणि ईश्वराची उपाधी ही शुद्ध आहे. आता जीवाची उपाधी ही मलिन ही कुणी केली? मग सुरुवातीला त्याची उपाधी कशी असेल? म्हणजे तो अगोदर ईश्वर रूपच असेल का नाही जीव? आणि मग त्यानंच त्या ठिकाणी भ्रमामध्ये मी जीव आहे येऊन त्यानं असत कार्य केले, अविद्येचे कार्य केले, काम क्रोधाधिक कार्य केले, आणि त्या काम क्रोधाधिक षड्विकारानं तो प्राप्त होऊन त्याची उपाधी काय झाली? मग मलिन झाली. म्हणजेच त्याचा विवेक वैराग्यादी सर्व बाणा ढासाळला, सर्व अधिकार त्याचा ढासाळला. आता त्याचा त्या चैतन्याचा ढासाळला म्हणजे ती उपाधी तशी झाली त्याची. तो उपाधीतून तर पार पाडलाच नाही, पण त्या उपाधीत राहून त्या उपाधीला त्यानं मलिन केलं. आणि मग ती उपाधी मलिन झाल्यामुळं त्याचा अधिकार इतका ढासाळला की तो स्वतःला सुद्धा ओळखीना, जाणीना. आणि म्हणून त्या ठिकाणी तो जीव बंधनामध्ये, ते आभास बंधनामध्ये राहिला. म्हणून तो आभास अविद्यानं युक्त झाल्यामुळं बंधनात आहे. आणि ईश्वराचा आभास हा त्याची उपाधी शुद्ध आहे आणि सात्विक असल्यामुळं ते आभास बंधनात पडत नाही. म्हणून त्याला जन्म मरण नाही ईश्वराला. आणि जीवाला का आहेत? तर त्यानं त्याची उपाधी मलिन केली आहे. आता ही कोणी दिली? त्याला ईश्वरानं दिली का? आता जगाचा करता इथं ईश्वरच सांगायला लागले उत्पत्ती. पण ईश्वर हा स्वतंत्र आहे का? जसे जीवाचे कर्म असतील तसे त्याला फल मिळत असते. फक्त देणारा तो आहे. किंवा ज्याची याचे कर्म त्याच्यात मिसळून, त्याचे कर्म याच्यात मिसळून, एकूण एकाचे कर्म एकूण एकात जाऊ नये, याचे भांडणं लागू नयेत म्हणून ईश्वर काय करतो? सगळे जीवाचे कर्म हे जतन करून ठेवतो आणि ज्याची त्याला देऊन टाकतो. मागे एक उदाहरण दिलं होतं. जर समजा आळरानामध्ये रेल्वे बंद पडली तर तिथलचे सगळे लोक गरमायले म्हणून एखाद्या झाडाखाली जाऊन बसत येतं. आणि मग रेल्वे चालू झाले की आपण आपल्या सीटावर जसे जाऊन बसत. तस जर समजा या सृष्टीचा लय झाला तर मग सगळे जीवाचे कर्म एका ठिकाणीच जातात, त्या मायेच्या पंखाखाली. आणि मग ज्या वेळेस सृष्टीची उत्पत्ती करायची असते, ईश्वराचा सत्य संकल्प तो करीत असतो, त्यावेळेस सृष्टीच्या उत्पत्तीकाली जीवाचे कर्म लागतातच ना जीव करायला. नुसते झाड झुडप नुसते उत्पन्न करून काय करायचंय? मग तेच जीवाचे कर्म, जसा जीव असेल तसे तसे त्याचे कर्म त्याच्या
हवाली तो ईश्वर करतो, फक्त तेवढं काम तो ईश्वर करतो आणि बेईमानी कधीच कोणाशी करत नाही. त्याच्या इतका इमानदार कोणीही नाही. तरी पण आपल्या मनासारखं नाही झालं तरी आपण देवाला, अरे बाबा तुझ्या कर्मानुसार तुला फळ मिळाले, त्याच्यात त्या ईश्वराचा काय दोष आहे. म्हणून आपण आपल्या कर्मालाच जबाबदार ठरवायला पाहिजे. म्हणून ईश्वर हा सर्वांना समदृष्टीनं पाहणारा आहे. म्हणून आता ईश्वराचं आणि जीवाचं लक्षण आपण ऐकलं. यामध्ये जीवाचं लक्षण आणि ईश्वराचं लक्षण याच्यामध्ये भेद एवढाच आहे की जीवाची सुद्धा सुरुवातीला उपाधी ही चांगलीच होती, तर नंतर त्यानं त्याच्या कर्मानं त्यानं मलिन करून टाकली आहे आणि तो पुन्हा स्वरूपाचं ज्ञान विसरून गेलाय. आणि ईश्वराच्या त्या ठिकाणी स्वतःचं त्याला ज्ञान आहे, म्हणून तो सर्व शक्तिमान आहे. मग जीवानं जर त्याची उपाधी शुद्ध केली तर आताही जीव ईश्वर होत नाही का? अहो, विधेय मुक्त व्हायचं म्हणजेच ईश्वर स्वरूपच व्हावं लागतं. जो विधेय मुक्त असतो का तो ईश्वरच असतो. म्हणून त्याच्या ठिकाणी त्या विधेय मुक्ताची स्थिती आपण पंचकरणामध्ये आहे का नाही? कोणती शक्ती आहे? इच्छाशक्ती आहे का नाही? मग ईश्वराच्या ठिकाणी कोणती शक्ती आहे? इच्छाशक्तीच आहे ना, आहे का नाही? आणि विधेय मुक्तीमध्ये सुद्धा इच्छाशक्ती, इच्छेवरच चालतो तो, आहे का नाही? म्हणजे त्याच्या ठिकाणी स्वयंसत्ता ते चालवित असतो. त्यावेळेस एक प्रमाण ज्ञानेश्वरी मधलं घेतलं होतं का, आठवत आहे का? झाला स्वेच्छाचर विधी, स्वैर झाली समाधी, हे प्रमाण दिलं होतं, आहे का? म्हणजे तो जसं त्याला इच्छा होईल तसे तो वर्तन करू शकतो, आहे का नाही? पण त्याच्या स्वरूपामध्ये काही बिघाड होत नाही. मग असा प्रश्न उठतो की सुरुवातीला हा जीव दशेला कसा आला? सुरुवातीला जर जीव सुरुवातीला ईश्वर स्वरूपच होता तर ईश्वरानं सृष्टी उत्पत्ती काली हे जीवाचे कर्म कुठून आणले? तर जीवाचे कर्म हे अनादी मानावे लागतात. आणि जर त्या कर्माला कारण मानित जर गेलं तर त्याला अनवस्था दोष उत्पन्न होतो. जर समजा घट निर्माण करायला, गाडगं निर्माण करायला त्या गाडग्याला निर्माण करणारा एक कुंभार मानावा लागतो, है का नाही? कारण त्या गाडग्याची उत्पत्ती कुंभार करतो. आणि मग त्या कुंभाराला कोण उत्पन्न करणार? त्याचा बाप. आणि त्याच्या बापाला मग असं कोटीवर जावं, याला म्हणायचं अनवस्था प्रसंग. कारण हे रहाट गाडग थांबणार नाही. म्हणजेच आता शेवटी कुठं थांबायचं? म्हणून शेवटी का व्हायना पण शेवटचा ईश्वर मानावत लागल. ज्यावेळेस दमून दमून जातो तेव्हा तो ईश्वर मानावा लागल शेवटचा. मग त्याच्या अगोदर जे मानले होते जे ईश्वर ते त्या ठिकाणी कसे होणार? नाश पावणारे ईश्वर मानावं लागतील. त्याच्या अगोदरचा ईश्वर आता ईश्वर कारण मानलं पुन्हा त्या ईश्वराला ही कारण मानावं लागल ना, है का नाही? ईश्वराला कारण ब्रह्म तर पुन्हा ब्रह्माला बी कारण मानावं लागल. हा, आता ब्रह्माला कारण आहे का? पदार्थच नाही दुसरा, तो काय कारण मानावं? म्हणजे अनवस्था प्रसंग कसा येईल? जर समजा
एखाद्या चाकाला गाडगे बांधले, एखाद्या चाकाला गाडी 10-12 गाडगे बांधले, तर बांधताना पहिले एक बांधायचं, पुन्हा दुसरं बांधायचं, असं बांधणार ना बांधताना. आणि जर ते चाक फिरलं तर पहिलं गाडगं कोणते म्हणून सांगा. बांधलेलं कळत आहे का? तसं याला म्हणायचं अनवस्था प्रसंग. म्हणून हा ईश्वर अगोदर हा मानावा लागतो, जीव हा मानावा लागतो, माया मानावीच लागते. असे यांचा संबंध हा एक मानावाच लागतो. बंध मोक्ष हे मानावेच लागतात. हे अनादि पदार्थ येत. हे पदार्थ कसे येत? हा, हे मानल्याशिवाय संगती लागत नाही आणि दुसऱ्याला कोणाला लावताही येत नाही. हेच मानावे लागतात. अनादि पदार्थ मानावे लागतात. ते सृष्टीच्या उत्पत्ती कालापासून सृष्टीच्या नाशापर्यंत ते मानावे लागतात आणि दुसऱ्या सृष्टीलाही उत्पन्न करायला तेच मानावे लागतात. त्याच्याशिवाय संगती लागत नाही. आणि जर संगती मानायची नसेल तर अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मरूप आहे असं तरी म्हणा, नाहीतर मग मी करता भोगता जीव जन्मणारा मरणारा असं तरी म्हणा. जर मी करता भोगता जर मानून तुम्ही राहिला तर तुम्हाला बंध आहेच. आणि मी ब्रह्मरूप आहे, सच्चिदानंद रूप आहे, तर तुम्हाला जन्म मरण टाळता येते. इतके हे 3 पर्याय आहेत. आपल्याला कोण्या पर्यायामध्ये बसायचं आहे ते आपण स्वतंत्र आहोत. कारण आपल्याला बंधाला जाता येते, म्हणजे नरकालाही जाता येते आणि मोक्षालाही जाता येते. कारण हे सर्व इच्छेवर अवलंबून आहे. आपण जशी इच्छा करू तसं आपल्याला होता येते. इच्छिले पावलो तुका म्हणे धन्य झालो. आपण जशी इच्छा करू तसं आपल्याला प्राप्त. अहो, एखाद्या आईला पक्क नसते, पण तिनं जर इच्छा केली ना उडायचंय तर तिला पक्क फुटत येतं आणि उडून जाते. तुका म्हणे आळी. असं आपल्या सर्व कल्पनेवर आहे. जशी कल्पना करू तसा आपण होत. आणि आता आपण जे जीव झालो ते कल्पनेनंच झालोत का नाही? हे सगळं कल्पनेचीच बाधा आहे. आणि हीच बाधा तुकाराम महाराज म्हणले माझ्या राजसायला लागू देऊ नको. संत मंडळी, कल्पनेची बाधा नसो कधी काळी, कोण्याच काळात होऊ देऊ नको. आणि संत मंडळी सुखी असो असं तुकाराम महाराजांनी मागून घेतलेले वरदान. उद्याचा भाग उद्या पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल.